जय श्रीराम। आज सोलापुरात एका आपल्या अल्पवयीन मुलीला एक अजमान शेख नावाचा जिहादी दिल्लीवरनं इथं न्यायला आला पळवून। आज आमच्या एका कार्यकर्त्याला तो जात असताना संशयातून सापडला आणि सापडल्यावर त्याने आम्हाला बोलवलं। आम्ही त्याला ती सखोल चौकशी केली तर दिल्लीला त्याने घेऊन जात होता। त्याचे मोबाईल चेक केलं, त्याचे 8 आय डी फेक हे निघाले। किती तर मुलींना त्याने इंस्टाग्राममध्ये फसवत होता। शेवटी आम्ही त्याला सखोल चौकशी केली आहे। दिल्लीमध्ये तो राहतो आणि इथनं मुली घेऊन जायचं पळवायचं काम तो करतो। आज तो आरोपी सापडलेला आहे आणि त्याला फौजदार तेवढं इथं आणलं आहे आणि त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला लागला आहे। मी म्हणतो सर्व आई वडिलांना मी आज आव्हान करतो, आपल्या मुलींकडे लक्ष द्या। ते कुठं जातात, काय करतात, ते मोबाईलवरनं कुणाला बोलतात, त्यांनी व्हॉट्सअपवरनं कुणाला चॅटिंग करतात, इंस्टाग्रामवरून कुणाला बोलतात, फेसबुकवरनं कुणाला त्यांचं चाललेलं आहे, काय चाललेलं आहे बघा। नाहीतर आपला हिंदू धर्म संपायला थोडा वेळसुद्धा लागणार नाही आहे। एक लक्षात ठेवा, ते पुढं जाऊन त्या मुलीचं काय करणार होता काय नाही आता त्यालाच माहीत। आम्ही तर म्हणतो ते सगळी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। त्याला कुठल्या मदरशामधनं पैसे आलेत, त्याच्या मोबाईलला कुठले पैसे आलेत, कोण त्याला मदत करत आहेत, कुठला मौलाना मदत करत आहे आणि दिल्लीमधनं कुठनं त्यांनी दिल्लीमधनं इथे याची त्याची डेअरिंग झालीच कशी। अरे मादरचोद, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे, तू घेऊन जाऊ शकणार नाही कुणाला। लक्षात ठेव, अजून मावळे जिवंत आहेत, एवढंच तुला सांगतो। जय श्रीराम। दिनांक 11/6/2025 रोजी दुपारच्या वेळेस सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये काही समाजसेवक आहेत, त्यांना एक अल्पवयीन मुलगी व एक मुलगा त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत आढळून आले। त्या संदर्भात त्यांनी चौकशी केली असता ते उडावडीची उत्तर देत असल्यामुळे त्यांनी 112ला कॉल करून पोलिसांच्या मदतीने त्या मुलांना, दोघांनाही, मुलगा आणि मुली, पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशनला आल्यानंतर चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जी मुलगी आहे ती अल्पवयीन आहे आणि जो मुलगा आहे तो राहणारा दिल्ली येथील आहे आणि त्याचं नाव समीर नसीम मुन्ना आहे। ही मुलगी एका डिप्लोमा शिकत आहे आणि दरम्यान इंस्टाग्रामवरती रील पाहत असताना किंवा रील बनवत असताना ह्या मुलाशी, मुस्लिम मुलाशी तिची ओळख झाली। ओळखीचं त्यांचं संभाषण होत राहिलं आणि नंतर ते एकमेकांना आवडू लागले किंवा प्रेमात पडले असं म्हणून तो मुलगा एक साधारण 5-6 महिन्यापूर्वी तिला दिल्लीवरून या ठिकाणी भेटण्यासाठी आला होता। इथं भेटून तो पुन्हा निघून गेला। त्यानंतर तो सततच्या संपर्कात होता आणि तिला लग्न करण्यासाठी आग्रह करत होता आणि आपण तू सोलापूरवरून दिल्लीला निघून ये, आपण इकडे लग्न करू वगैरे अशा पद्धतीने त्या मुलीला तो आमिष दाखवत होता। परंतु मुलगी त्या गोष्टीला तयार नव्हती, त्यामुळे तिला भेटण्यासाठी तो एक साधारण 9 तारखेच्या आसपास सोलापूर येथे आला। सोलापूर स्टेशन या ठिकाणी ती मुलगी त्याला भेटण्यासाठी आली। त्यानंतर तो मुलगा आमच्या हद्दीमध्ये एक लॉज आहे, त्या लॉजवरती थांबला आणि ती मुलगी त्याला लॉजच्या बाहेर येऊन भेटत होती आणि ते फिरत होते। दरम्यान तो मुलगा जो आहे तो त्या मुलीला आपण लग्न करू, लग्नासाठी तिला आग्रह करत होता। लग्न केल्यानंतर मी हिंदू स्वीकारतो वगैरे अशा पद्धतीने त्या मुलीला तो आमिष दाखवायचा प्रयत्न करत होता। परंतु ते मुलीला पळून जाणं वगैरे ह्या गोष्टी काहीतरी पटत नसल्यामुळे तिने त्यास विरोध केला होता। त्याच दरम्यान पुन्हा 11 तारखेला हे लॉजच्या बाहेर भेटले आणि तिथून ती मुलगी आणि तो मुलगा हे दोघे सिद्धेश्वर मंदिर ठिकाणी आले आणि मग अशा पद्धतीने आमच्याकडे आले। ह्या तपासामध्ये असं दिसून आलं आहे की हा जो मुस्लिम मुलगा आहे समीर, हा दिल्लीवरून या ठिकाणी येऊन त्या मुलीला लग्नासाठी आग्रह करून तिला पळून नेण्याचा प्रयत्न करत होता असं निष्पन्न झालं। आणि त्या अनुषंगाने आपण भारतीय नागरिक संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचप्रमाणे ते लग्नासाठी आग्रह करत असल्यामुळे किंवा ते जबरदस्ती करत असल्यामुळे त्या संदर्भात कलम 87 देखील आपण त्यामध्ये लावलेला आहे। दरम्यान तपासामध्ये आपण पोक्सो कलम, म्हणजे पोक्सोची जी काही उचित कलम आहे ती देखील आपण त्याच्यामध्ये लावलेली आहे। या आरोपी विरुद्ध जी मुलगी आहे निर्भया, तिच्या आईच्या फिर्यादीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे। 11 तारखेला आरोपीला अटक केलेली आहे। त्याच्यानंतर आरोपीला आपण आता उद्यापर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी आरोपीची
यामध्ये त्या मुलाने असं कृत्य करण्यासाठी किंवा ह्या पद्धतीने मुलींना काही आमिष दाखवण्यासंदर्भात त्याला काही कुणाचा सपोर्ट आहे का, कुणाचं फंडिंग आहे का, या दृष्टीने देखील आपण तपास केलेला आहे. परंतु त्याबाबत अद्यापर्यंत अशी ठोस अशी माहिती आपल्याला मिळून आली आहे. बँक अकाउंट आपण चेक केलेलं आहे, तर तसे काही अमाऊंट वगैरे ज्या अकाउंटला क्रेडिट झाले अशा पद्धतीने काही आपल्याला माहिती आहे तेपर्यंत मिळाली नाही. त्या अनुषंगाने अजून तपास पुढील चालू आहे. याआधी फसवलं अशा पद्धतीने काही आपल्याकडे माहिती मिळाली नाही. मी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व पालक यांना विनंती करतो की आपली जी मुलं आहेत ती अल्पवयीन असतील किंवा ॲडल्ट असतील यांच्यावरती आपण व्यवस्थित लक्ष ठेवा. त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करा की जी पण काही गोष्ट असेल ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करतील. कुठल्या पद्धतीचं भीतीचं किंवा धाकट तमाशाचं वातावरण नको. त्यामुळे मुलं तुम्हाला सांगण्यासाठी झजवत नाहीत आणि मग अशा गोष्टींचा गैरफायदा त्यांच्या संपर्कात येणारे जे काही गैरउद्देशाने आलेले असतात ते त्याचा फायदा घेऊन ह्या मुलींना काही आमिष दाखवून त्यांना कुठल्याही गोष्टीला बळी पाडू शकतात. इंस्टाग्रामवरती बऱ्याच प्रकारे ओळखी होतात आणि काही कुठले बॅकग्राऊंड माहीत नसताना दूरदूरच्या व्यक्तींशी फ्रेंड म्हणून संपर्क होतो आणि ह्याच्यामधून अशा घटना घडल्याचे बरेचसे उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि त्या दृष्टीने आपण तपास देखील करून त्या मुलांना पुन्हा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलेला आहे, मुला मुलींना, आणि त्याचे